मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ठरल्याप्रमाणे आज फिजिक्सचा पेपर आहे. आज 5 जानेवारी. 10 तारखेला केमिस्ट्रीचा पेपर आहे. 15 तारखेला मॅथ्सचा पेपर आहे. बरं, सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयारी केली मला माहिती आहे आणि त्याच्यामुळं पेपर हा सोपाच जाणार आहे. एका मिनिटात तुम्हाला पेपर द्यायला मी सुरुवात करतोय बरं का. आता समजून घ्या मला काय सांगायचंय ते. पहिली गोष्ट म्हणजे ना, हा जो पेपर आहे, तो आहे अतिशय सोपा. पण पेपर हातात मिळाल्यावर काय करायचं? आपण जे केलेले प्रश्न आहेत, ते आलेत का ते हुडकायचं का? नाही. ओळीनं सोडवत जावा असं माझं म्हणणं आहे. पण थांबा, तरी मला थोडंसं तुमच्याशी क्वेशन डिस्कस करायचे आहेत. बरं, मी जेव्हा क्वेशन पेपर तुम्हाला देणार आहे, ऑब्व्हियसली त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग सोडवायला सुरुवात पण करा बरं का. तरी मला तुम्हाला सांगायचं आहे, की पहिल्या पेजवर हे इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके. कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. दुसऱ्या पेजवर सेक्शन ए जो आहे त्यातल्या एम-सी-क्यूज आहेत लक्षात घ्या. अतिशय एम-सी-क्यू सोप्या आहेत. मी थोडंसं बाजूला सरकतोय आपल्या स्क्रीन आता ओके. मग आता तुम्ही स्क्रीनशॉट काढा. 10 एम-सी-क्यूज एकदम ईझी आहेत. चला ठीक आहे. खूप सोपे प्रश्न आहेत. पण महत्वाचं काय व्ही-एस-ए. व्हॉट इज सेकंड पेंडुलम? 1 मार्काची डेफिनिशनच आहे. व्हॉट इज टोरॉइड? अजून एक डेफिनिशन. डिफाईन अजून एक डेफिनिशन. व्हॉट इज पोलार? अजून एक डेफिनिशन. तुम्ही पोलार, नॉन पोलार असं डिस्टिंग्विश पण कदाचित केलं असेल. म्हणजे 4 मार्काच्या या डेफिनिशन आहेत. बोर्डचा पेपर हा अगदी असा असतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये बनलं आलं का? डिस्टिंग्विश बिटवीन एक प्रश्न आहे. ड्रॉ डायग्रामचा प्रश्न आहे. एडव्हांटेज, डिसएडव्हांटेज हा प्रश्न आहे. लॉ विचारलाय लक्षात घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेत. म्हणजे प्रश्न सोपे आहेत. ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर हा पुस्तकातलाच क्वेश्चन असेल आहे तसं असं वाटतंय. बोर्डला पण तेच होतंय. म्हणजे सेक्शन बी सुद्धा ईझी आहे. सेक्शन सी बऱ्याच मुलांना अवघड वाटतो. 24 मार्काला सेक्शन सी आहे लक्षात घ्या. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ओन्ली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट इन द पाइप क्लोज्ड ॲट 1. डिफाइन मॅग्नेटायझेशन. व्हॉट इस फोटोसेल? इथं पण आहेच डेफिनिशन, स्टेटमेंट म्हणूया आपण. मग मुद्दा असा आहे लक्षात घ्या. मुद्दा काय आहे, की पुन्हा तेच तुम्ही स्क्रीनशॉट काढताय. सोपा पेपर आहे आणि सेक्शन डी फायनली सेक्शन डी म्हणूया आपण. ओके. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सोपा आहे. व्हॉट इस डेफिनिशन सारखाच पार्ट आहे. आता समजून घ्या. तुम्ही म्हणाल, की ही जो पेपर थोडा अवघड वाटतोय. पेक्षा काय आहे तुम्हाला क्लिअरली सांगतो. 70 मार्काचा पेपर आहे. एम-सी-क्यू सोडून बाळांनो तुम्ही 20 मार्काचा जरी प्रॉपरली अटेम्प्ट केला, तरी मी खुश असेन. का? आता 20-30 मार्कापर्यंत पोहोचताय. बोर्डच्या एक्झामपर्यंत प्रॉपर पुन्हा तुम्ही तयारी करत राहणार आहे. असं नाही की बाबा, की 10 तारखेला मी केमिस्ट्रीचा पेपर घेतोय याचा अर्थ बाकीचं काय करायचंच नाही, नुसतं केमिस्ट्री. नाही. फिजिक्स पण चालूच ठेवायचं आहे. फक्त एवढं या स्टेजला आलं, की खूप चांगला स्कोर आहे हे या मताचा मी आहे. चला परत एकदा नसेल तर स्क्रीनशॉट सेक्शन डीचा, सेक्शन सी, त्याच्यानंतर सेक्शन बी, सेक्शन ए मधलं व्ही-एस-ए आणि शेवटी एम-सी-क्यूज. चला मग ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. छान पेपर लिहा. पेपर नंतर मला लिहिल्यानंतर कॉमेंट करा, की पेपर कसा तुम्हाला गेला वगैरे. ठीक आहे? ऑल द बेस्ट.